पांढरे क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांनो तुमचे स्वागत आहे. आजचा आपला सब्जेक्ट आहे सायन्स 1 ऑफ स्टँडर्ड 10 अँड द सेकंड चॅप्टर इज द पेरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आपण थोडी रिव्हिजन करूया 9th स्टँडर्डची की टाइप्स ऑफ मॅटर किती प्रकारचे आहेत. तर टाइप्स ऑफ मॅटर हे 3 आहेत, सॉलिड, लिक्विड्स अँड गॅसेस. आपण बघूया एलिमेंट्स हे किती टाईप्सचे असतात. तर एलिमेंट्स हे 3 टाईप्सचे आहेत, मेटल्स, नॉन metals and the metalloids. They are the metalloids. Elements. These are the elements. म्हणजे मूलद्रव्ये जे मुळात असतात ते पदार्थ त्याला एलिमेंट्स म्हणतात. जसं की गोल्ड आहे, सिल्वर आहे, देन ऑक्सिजन, हायड्रोजन, दे आर द एलिमेंट्स. त्यांचं स्वतःचं अस्तित्व असणारे ते एलिमेंट्स असतात. ओके, ही तुमची 9th स्टँडर्डची रिव्हिजन आहे. नंतर स्मॉलेस्ट पार्टिकल जो आहे मॅटरचा, कोणताही पदार्थ असो त्याचा सगळ्यात लहान पार्टिकलला काय म्हणतात, दॅट इज द ॲटम. जो ॲटम असतो तो स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कशाचा असतो, दॅट इज द मॅटर. मॅटर म्हणजे पदार्थाचा सर्वात लहानात लहान कण जो असतो तो ॲटम असतो. आणि एलिमेंट्स आणि कंपाऊंडमध्ये काय फरक आहे आपण बघूया. एलिमेंट्स जे असतात एलिमेंट्समध्ये सर्व जे ॲटम्स असतात एकसारखे असतात. जसं की आपण हायड्रोजन घेऊ, हायड्रोजनमध्ये दोन्हीही सेम आहेत, म्हणजे हायड्रोजन प्लस हायड्रोजन म्हणजे बोथ द ॲटम्स आर सेम इन द एलिमेंट्स. पण कंपाऊंडमध्ये काय असतात, कंपाऊंडमध्ये सेम पण राहू शकतात आणि डिफरंट पण राहू शकतात. आपण डिफरंटचं एक्झाम्पल घेऊ, जसं की वॉटर. तर वॉटरमध्ये दोन्हीही जे एलिमेंट्स आहेत ते कसे डिफरंट आहे, दॅट इज एच हा वेगळा आहे आणि ऑक्सिजन हा वेगळा आहे. तर तुम्हाला हे रिव्हिजन झाली, ही तुम्ही 9th स्टँडर्डला शिकलात. आज आपण बघूया की क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स कशा प्रकारे करण्यात आलं. आपण बघूया की अगदी सुरुवातीला जेव्हा अगदी तो काळ म्हणूया आपण 1800 सेंचुरी म्हणजे 18व्या शतकाच्या सुमारास फक्त किती होते, 30 एलिमेंट्स होते फक्त. म्हणजे 18 सेंचुरीच्या आसपास फक्त 30 एलिमेंट्स होते. आणि 30 एलिमेंट्स ते क्लासिफाय करण्यात आले फक्त मेटल्स अँड नॉन मेटल्स याच प्रकारे ते क्लासिफाय करण्यात आले होते. तेव्हा मेटॅलॉइड्स हा प्रकार अस्तित्वात नव्हता किंवा एलिमेंट्स फार कमी होते, त्याच्यात ते प्रॉपर्टी शो करत नव्हते. ते जे एलिमेंट्स होते ते फक्त मेटल्स आणि नॉन मेटलच्याच प्रॉपर्टी शो करायचे. नंतर हळूहळू जो आहे काळाच्या ओघामध्ये काय झाले, जास्तीत जास्त एलिमेंटचा शोध लागत गेला आणि त्या वर्षीची प्रॉपर्टीज माहीत झाले, त्याचे जे आहेत इतर गुणधर्म पण माहीत झाले. आणि त्यासाठी मग त्याचं काही स्ट्रक्चर आहे का, की आपण क्लासिफाय कसे करायचे याविषयी जे सायंटिस्ट आहेत त्यांचा शोध सुरू झाला. नंतर परत त्याचे हळूहळू एलिमेंट्स वाढत गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की एक तिसरा पण जो आहे एलिमेंट तो अस्तित्वात आहे आणि तो आहे कोणता, मेटॅलॉइड्स. आणि जेव्हा खूप जास्त एलिमेंट्स शोधले गेले तेव्हा एलिमेंट्स हे 3 टाईपमध्ये क्लासिफाय करण्यात आले, मेटल्स, नॉन मेटल्स अँड द मेटॅलॉइड्स. आणि आज आपण बघतोय आजपर्यंत जो आपण शिकतोय तेव्हा 118 एलिमेंट्स आज अस्तित्वात आहेत. म्हणजे जवळपास असं म्हणून आपण 200 वर्षांपर्यंत 118 एलिमेंटचा आज शोध लागलेला आहे. ओके, तर हे क्लासिफाय कसे करत गेले तर एक सायंटिस्टबद्दल आपण आता माहिती करून घेऊया. फर्स्ट आहे डोबे रायनर. तर डोबे रायनरचा तुम्ही टाईम बघितलात तर तो आहे 1817, म्हणजे जवळपास तेव्हा फक्त 30 एलिमेंट्स होते. तर त्यावेळेस त्यांनी 3 एलिमेंट्सचा ग्रुप बनवला. आपण बघूया 3 एलिमेंट्सचा त्यांनी कसा ग्रुप बनवला. 3 एलिमेंट्सचा त्यांनी ग्रुप बनवला, त्याला त्यांनी ट्रायड्स म्हटलं, म्हणून त्याचं नाव होतं डोबे रायनर्स ट्रायड्स. तर ते बनवल्यावर त्यांनी त्या तिन्ही एलिमेंट्सचे ॲटॉमिक मासेस हे इन्क्रीजिंग ऑर्डरनी लावले. म्हणजेच 3 एलिमेंट्स त्याच्या सोयीने त्यांनी 3 एलिमेंट्स असे निवडले की ते निवडताना त्यांनी तिन्ही एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस हे इन्क्रीजिंग ऑर्डरनी लावले. लिथियम सर्वात
कमी असलेला ॲटॉमिक मास 6.9, देन सोडियम 23, देन पोटॅशियम 39.1. अशा प्रकारे त्यांनी लावलं आणि काय शोर केला की जो मिडल एलिमेंट आहे, मिडल एलिमेंटचं जे मास आहे, इट इज ॲप्रॉक्झिमेटली इक्वल टू द मीन ऑफ the atomic masses of other two elements. See, atomic mass of the middle element was approximately म्हणजे नॉट ॲक्युरेट, एक्झॅक्टली तेच येणार नाही, त्याच्या जवळ आसपास येऊ शकतं किंवा ते पण येऊ शकतं. ॲप्रॉक्झिमेट म्हणजे जवळपास, इक्वल टू द मीन म्हणजे ॲव्हरेज. कशाची ॲव्हरेज घ्यायची? हा 23 किंवा त्याच्या आसपास केव्हा येईल? जेव्हा आपण इतर दोनची मीन घेऊ किंवा ॲव्हरेज घेऊ, त्यांची सरासरी घेऊ. ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर टू एलिमेंट्स, या दोघांची आपण ॲव्हरेज घेऊ. आपल्याला असं दिसेल की यांची ॲव्हरेज ही मिडल जो आहे इथे दिलेला सोडियम तेवढीच येते का किंवा त्याच्या आसपास येते का. तर तसं येत असेल तर ते डोबे-रायनर्सचं ट्राईड जे आहेत ते सक्सेस होतं या ठिकाणी. आपण ते करून पाहू, ॲव्हरेज घेऊन पाहू आपण. तर मीन ॲव्हरेज तुम्हाला माहीत झालं, हे झालं ॲटॉमिक मासेस झालं हे, आणि हे झालं काय, एलिमेंट्स. 3 एलिमेंट्सची नावं घेतली, लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. तर आपण त्यांना अरेंज करतो आहे. तर मीन घेऊ. आता मीन दोघांची घ्यायची असते, मीन किंवा त्याला ॲव्हरेज म्हणतात. तर मीन कशाची घेऊ? लिथियम प्लस पोटॅशियमला के म्हणतात आणि त्याला आपण डिवायडेड बाय 2 करूया. मीन घेणे म्हणजे आपण किती वेळा घेतले, हे 2 वेळा घेतले म्हणून 2 ने डिवाईड करायचं. 3 टाईम घेतले 3 ने डिवाईड करायचं. 2च एलिमेंट घेतलेत. आता त्यांचं ॲटॉमिक मास देऊ आपण 6.9 प्लस 39.1 पोटॅशियमचं आहे आणि अपॉन 2 त्याला आपण लिहू, ॲडिशन करू, दॅट इज 45 अँड 46. यांचे ॲडिशन होते 46. अशा प्रकारे करायची ॲडिशन. 39.1 0 कॅरी 1 40 अँड 46 आणि अपॉन 2. आता अपॉन 2 केल्यावर आपल्याला काय दिसतंय की त्याला डिवाईड होतं आणि डिवाईड करून इथे किती येत आहे, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, किती आलं आहे 23. तर मीन किंवा ॲव्हरेज यालाच म्हणतात ॲव्हरेज. ही किती आलेली आहे 23, आणि 23 ही कशाची आहे, सोडियमची, म्हणजे मिडलच्या इतकंच त्याची मीन येत असते. हे त्यांनी शो केलं. तेवढी येणार असं नाही, प्रत्येक वेळी असं होणार नाही, त्याच्या आसपास कधीकधी असाही नंबर येतो की 22.88, म्हणजे जवळपास किती 22.88 म्हणजे जवळपास 23च्या जवळपास. कधीकधी असं येऊ शकतं 23.05. तर हे घ्यायचा, जो नंबर आहे तो घ्यायचा, पूर्ण फ्रॅक्शन नंबर घ्यायचा नाही. याला म्हणतात ॲप्रॉक्झिमेटली. ओके, हे एक एक्झाम्पल, हे ॲक्युरेट भरलं. पण असे पण काही एक्झाम्पल्स आहेत जे तुम्ही करून बघू शकता, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे. आणि ते ट्रायड्स आहेत, मी तुम्हाला ते ट्रायड्सची नावं लिहून देते, तुम्ही घरी करू शकता. पेज नंबर आहे 16. ओके, तर हा झाला डोबे-रायनर्स ट्रायड. एक्झाम्पल्स आहेत, दॅट इज द कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम अँड बेरिलियम. तर हा एक ग्रुप आहे. आणि Cl, Br, I पुन्हा दिलेलं आहे तुम्हाला, पेज नंबर 16वर दिलं आहे. तुम्हाला ते विचारलं आहे कॅन यू टेल, तुम्ही कॅन यू टेलमधले ते ट्रायड्स तुम्हाला ओळखायचे आहेत आणि तुम्ही ते करून पाहायचं घरी. त्यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम दिलेलं आहे. एक दिलेलं आहे मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम Sr. देन दुसरा दिलेला आहे सल्फर, सेलेनियम अँड टेल्युरियम. आणि तिसरा दिलेला आहे Be, बेरिलियम, मॅग्नेशियम अँड कॅल्शियम. त्यापैकी तुम्ही हे सर्व घरी करून पाहायचे, जे मेथड शिकवलं त्या मेथडनी, तर तुम्हाला ते ट्रायड्स मिळेल. यावर तुम्हाला 2 मार्कांचा क्वेश्चन येऊ शकतो. ओके, तर तुम्ही हे घरी करून पहा. त्यांचे ॲटॉमिक नंबरसुद्धा ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत, पेज नंबर 16वर आहे, तुम्हाला दाखवते मी. ओके, हे बघा दिलेले आहेत आणि इथे पण 1-2 त्यांनी करून दाखवले. ठीक आहे. देन आपण
बघूया पुढचं आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. तर न्यूलँड्सने आपला लॉ काय सांगितलंय आपण बघूया आपण. तर हा आपण टाईम जो आहे न्यूलँड्सचा तो आहे 9. न्यूलँड्स हा देखील एक सायंटिस्ट होता. त्याने देखील एलिमेंट्स अरेंज करून पाहिले, क्लासिफाय करून पाहिले आणि त्यांनी 8च्या ग्रुपमध्ये ॲडजस्ट केलेले आहेत. 8चा ग्रुप केला, त्याला त्यांनी ऑक्टेव्ज म्हटलं आहे. तर ह्यानी जो शोध लावला तो केव्हा लावला? 1866. तर हा एक इंग्लिश केमिस्ट होता आणि त्यांनी एलिमेंट जे होते इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस, म्हणजे जसं डोबेरेनरनी पण इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसवर भर द्या, ॲटॉमिक मासेसवर त्यांनी अरेंज केलेले. यांनी पण इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस, यांनी पण चढत्या क्रमानेच ते जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या ॲटॉमिक मासेसचे तशाच प्रकारे त्यांनी अरेंज केलेले आहे. पण ह्या वेळेपर्यंत बहुतेक 56 एलिमेंट्स माहीत झालेले होते. मीन्स 56 नोन एलिमेंट्स तेव्हा माहीत होते आणि त्यांनी अरेंज करायचा प्रयत्न केला. त्यांनी हायड्रोजनपासून स्टार्ट केलं आणि तो थोरियमपाशी येऊन थांबला होता. म्हणजे एकूण 8चा ग्रुप केला आणि 8चा ग्रुप करता 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 हायड्रोजनपासून त्यांनी सुरू करून 8च्या प्रकारे त्यांनी अरेंज करत गेला आणि तो थोरियम या एलिमेंटपर्यंत तो आलेला होता. तर ही फाउंड दॅट एव्हरी 8 एलिमेंट हॅड द प्रॉपर्टीज सेम टू द फर्स्ट ॲज लाईक द म्युझिकल ऑक्टेव्ज. म्युझिकल संगीतामध्ये जे अष्टक असतात किंवा जे 8चं असतं 8 स्वर सा रे ग म प ध नि सा, तर त्यानुसार त्यांनी अरेंज केले. सा रे ग म प ध नि, म्हणजे 7 झाले परत 6वर यायचं. अशा प्रकारे याला ऑक्टेव्ह म्हटलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 या प्रकारे त्यांनी अरेंज केले. त्याला असं दिसलं की जे पहिल्या एलिमेंटची जी प्रॉपर्टी आहे, जी फर्स्ट एलिमेंटची प्रॉपर्टी आहे, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स 7 आणि 8, तर फर्स्ट एलिमेंटची प्रॉपर्टी ही 8 एलिमेंट सारखी दिसते त्याला प्रत्येक वेळी. समजा हा नंबर 1 गृहीत धरला तर 1 पासून 2 3 4 5 6 7 आणि 8. समजा ह्याला आपण फर्स्ट नंबर घेतला, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ आणि हा 7 आणि 8, म्हणजे रेच्या खाली काय येणार? रे, म्हणजे दोन्हीची प्रॉपर्टी काय येणार? सेम. परत इथून आपण गृहीत धरला 1 2 3 4 5 6 7, म्हणजे इथं नंबर काय येणार? 8. म्हणजे जसं जसं तुम्ही पुढं सरकाल तर प्रत्येक पुढचा येणारा 8वा एलिमेंट्स हा फर्स्ट सारखी प्रॉपर्टी शो करतो. जरी तो तुम्ही इथं फर्स्ट घेतला तर हा किती येणार? 8वा. याला फर्स्ट घ्या, याला काय येणार? 8वा. म्हणजे प्रत्येक वेळी फर्स्ट आणि 8च्या प्रॉपर्टीज ह्या सेम असतात जर आपण ॲटम्स हे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासने त्याला जर अरेंज केले तर. ओके, तर त्यामध्ये दिलं आहे सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम द लिथियम अँड बोथ हॅविंग द सिमिलर प्रॉपर्टीज. ओके, तर ही कॉल्ड द सिमिलॅरिटी, आणि त्याला सिमिलॅरिटीला काय म्हटलं आहे? दॅट इज द लॉज ऑफ ऑक्टेव्स. त्यांनी म्हटलं आहे ही कॉल्ड द सिमिलॅरिटी ऑब्झर्व्ड इन द 8th अँड द फर्स्ट एलिमेंट. 8व्या आणि पहिल्या एलिमेंटला जी सिमिलॅरिटी त्यांनी म्हटलं आहे इट इज कॉल्ड ॲज द लॉ ऑफ ऑक्टेव्ज. तर आपण बघूया त्यासाठी प्रत्यक्ष एक्झाम्पल बघूया. हे तुम्हाला कळालं आहे, आपण प्रत्यक्ष एक्झाम्पल बघूया. मी ऑक्टेव्स तुम्हाला करून दाखवते. तर फर्स्ट त्याला बॉक्समध्ये लिहू. सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स. लक्षात घ्या त्यावेळी त्याला 56 नोन एलिमेंट माहीत होते. जेवढे त्याला माहीत होते तेवढे त्यांनी अरेंज करून दाखवले. त्याच्या पद्धतीने त्याने अरेंज केले.
आपण बघू किती झाले 1 2 3 4 5 6 आणखी 2 बॉक्स आपण करूया. आता आपण एलिमेंट्सला अरेंज करूया. पुन्हा याच्या खाली 2 बॉक्स आहेत ते पण पूर्ण करून घेऊ. ओके, तर बघा त्यांनी कुठून अरेंज केले होते. म्युझिकल नोट आपण म्हणूया. म्युझिकल, याला नोट म्हटलं आहे, म्युझिकल नोट. तर त्याला म्हणतात संगीतातील स्वर आहेत ते. काय ते संगीतातील स्वर. देन त्यातील जे आता आपण लिहू एलिमेंट्स. आता आपण एलिमेंट्स लिहून घेऊ. आता आपण इथे लिहू सा, इंग्लिशमध्ये सा, रे, ग, म, प, ध, ध, नी. सा रे ग म प ध नी. तर परत सा येतो. तर हे त्यांनी स्वर जे आहे ते अशा प्रकारे म्युझिकल नोट किंवा संगीतातील स्वर, याला स्वर म्हणतात. तर त्यांनी ते अशा प्रकारे एलिमेंट्स त्यांनी अरेंज केले. आपण लिहून घेऊ. बघा कुठून सुरू केलं, आत्ता सांगितलं तुम्हाला हायड्रोजनपासून सुरू केलं. हायड्रोजन नंतर सगळ्यात लहान एलिमेंट्स आहे, त्याचं ॲटॉमिक मास सर्वात कमी आहे, त्यामुळे हायड्रोजन. नंतर त्यांनी लिथियम. देन 3 नंबरला येतोय बी मीन्स बेरेलियम. 4 नंबरला येतोय बोरॉन. 5 नंबरला येतोय या ठिकाणी कार्बन. नंतर येतोय नायट्रोजन, ऑक्सिजन आणि परत येतोय फ्लोरीन. तर इथे बघा हायड्रोजन आणि फ्लोरीन दोन्ही गॅस आहेत. ते जे आपण डेफिनेशन काय शिकलो की एव्हरी 8 एलिमेंट हॅव्हिंग द प्रॉपर्टीज ऑफ द फर्स्ट. हा लॉ आहे, एव्हरी 8 एलिमेंट हॅव्हिंग द प्रॉपर्टी ऑफ द फर्स्ट. तर म्हणून ह्या दोघांचं जे आहे तो सेम येतो. तर कसा प्रॉपर्टी सेम आहे, फ्लोरीन हा गॅस आहे, हायड्रोजन पण हा काय गॅस. ओके, दोघांच्या प्रॉपर्टी सेम आहेत, त्यामुळे बरोबर त्यांनी 6च्या ज्या ग्रुपमध्ये त्यांनी ठेवलं त्याला. लिथियमच्या खाली सोडियम. आता बघायचं लिथियम. लिथियम हा मेटल आहे, सोडियम पण काय मेटल. बरोबर त्यांनी अशा प्रकारे सुंदररीत्या त्यांनी अरेंज केलं आहे की मेटलच्या खाली मेटल आला पाहिजे. ओके, नंतर बेरिलियम हा मेटल आहे, थोडंसा ज्याची रिॲक्टिव्हिटी थोडी कमी आहे. हा मेटल आहे आणि हा पण मेटल आहे, दोघांची रिॲक्टिव्हिटी कमी आहे ह्यांच्या मनाने, म्हणजे कमी रिॲक्टिव्हिटीचे एलिमेंट्स बरोबर त्यांनी एका खाली एक ठेवले. नंतर बीच्या खाली ठेवला ॲल्युमिनियम. हे जे आहे हे कमी रिॲक्टिव्ह एलिमेंट्स आहे. नंतर कार्बनच्या खाली सिलिकॉन ठेवला. ह्या दोघांच्या प्रॉपर्टी जवळपास सारख्या येतात. नायट्रोजनच्या खाली फॉस्फरस. नायट्रोजन हा नॉन मेटल आणि फॉस्फरस हा पण नॉन मेटल. ऑक्सिजनच्या खाली इथे सल्फर ठेवला. ओके, परत बघूया फ्लोरीनच्या खाली क्लोरीन. म्हणजे इथून जर फर्स्ट आपण गृहीत धरला, हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8. म्हणजे परत फ्लोरीन हा गॅस आहे, क्लोरीन पण हा काय गॅस. परत सोडियम, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. पोटॅशियम हा काय मेटल. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी एलिमेंट्स अरेंज केले. नंतर कॅल्शियम घेतला, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम. हे तिन्ही पण सेम आहेत, हे 3 सेम आहेत असे. ॲल्युमिनियमच्या खाली ठेवला क्रोमियम, बोरॉन. बी मीन्स बोरॉन, ॲल्युमिनियम आणि क्रोमियम हे कलरफुल कंपाऊंड आहे. त्यांच्या केमिकल रिॲक्शन केल्या तर ते कलरफुल कंपाऊंड तयार करतात आणि बरोबर त्यांनी कलरफुल कंपाऊंडच्या खाली कलरफुल कंपाऊंड्स ठेवले. मीन्स क्रोमियम हा एलिमेंट्स या ठिकाणी ठेवला आहे. नंतर सिलिकॉनच्या खाली ठेवला टिटॅनियम, Ti. नंतर हा झाला मँगनीज. नंतर इथे ठेवला फेरस. थोडं लक्ष द्यायच्याकडे, फेरस. नंतर इथे त्यांनी नेक्स्टला कोबाल्ट अँड निकेल ठेवला.
नंतर कॉपर, नंतर झिंक ठेवलं, देन वाय, देन इंडियम, इट्रियम याला म्हणतात वायला, ॲस्टेस्टिनम, देन सेलेनियम. आणि अजून एक लास्ट आहे, दॅट इज द Br, नेक्स्ट Br ब्रोमीन, देन रुबिडियम, Sr, Ce अँड La. दोन ठेवले तिथं, थोडी चूक झालेली आहे, बघाल तुम्ही पुढे त्याच्याकडून काय काय चूक झाली आपण बघूया आपण. अँड Zr झिरकोनियम. अशा प्रकारे त्यांनी एलिमेंट्स त्याच्या पद्धतीने त्यांनी अरेंज केले. ओके, तर 3-3चा ग्रुप करून काही ठिकाणीपर्यंत तो सक्सेस झाला, तो कॅल्शियमपर्यंत सक्सेस झाला. नंतर तो सक्सेस होऊ शकला नाही, त्याच्या अरेंजमेंटमध्ये चुका व्हायला लागला. इथपर्यंत तो सक्सेस झालेला आहे कॅल्शियमपर्यंत. ओके, हायड्रोजन अँड कॅल्शियमपर्यंत आपण परत बघूया काय होतं ते. तर खूपशे लिमिट छान अरेंज केलं, पण प्रत्येक गोष्टीला जसे ड्रॉबॅक्स, चांगले फायदे असतात, ॲडव्हान्टेजेस असतात, तसे थोडे तोटे पण असतात. आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस बघतोय की त्यांनी अगदी सुंदर त्या पहिल्याच्या खाली 8 एलिमेंट अरेंज केला, परत फर्स्टच्या खाली 8 एलिमेंट, दुसऱ्या ग्रुपला पण तेच केलं, पण थोडे काही लिमिटेशन्स आले आणि त्यामुळे याचा लॉ जो आहे तो थोडा फेल गेला. आपण बघूया काय त्यांनी चुका केल्या, त्याला लिमिटेशन्स म्हणतात. तर दिस लॉ टू बी फाउंड अप्लिकेबल ओनली अप टू द कॅल्शियम. कॅल्शियमपर्यंत करेक्ट येतो, बरोबर. मॅग्नेशियम, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम तिन्ही मेटल आहेत, जमलं इथे. पण इथे थोडं चुकतोय तो. बोरॉन, ॲल्युमिनियम हे 2 मेटल आहेत, पण हा क्रोमियम मेटल असून थोडासा याच्या प्रॉपर्टीत फरक पडतोय. ह्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहे, हा जो क्रोमियम आहे तो ओबे नाही करू शकत, ज्या प्रॉपर्टी आहे तो याला लागू करू शकत नाही. म्हणजे यानंतर सगळं तो असा थोडासा फेल होत गेला इथून पुढे 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 पुढे. ओके, न्यूलँड्स फिटेड ऑल द नोन एलिमेंट्स इन अ टेबल दॅट इज 56 बॉक्सेस. त्यांनी हे अशा प्रकारे इथे दिलेलं नाही, एवढे असतील तर त्यांनी 56 बॉक्सेस तयार केले. सगळे जे त्याला जेवढे एलिमेंट्स नोन होते, समजा त्याला माहीत होते 56, त्यांनी अशा प्रकारे बॉक्सेसमध्ये फिट केले 56मध्ये. देन त्याची दुसरी चूक झाली की न्यूलँड प्लेस 2 एलिमेंट्स इच सम बॉक्सेस टू अकोमोडेट ऑल द नोन एलिमेंट्स इन द टेबल. तर त्यांनी चूक काय केली की तेवढे 56 एलिमेंट्स अरेंज व्हायला पाहिजे बरं का. मग त्यांनी काय केलं की ॲडजस्टमेंट कसे तरी करून 2 एलिमेंट्स एकाच बॉक्समध्ये टाकून दिले. असं नाही करायला पाहिजे, सेपरेटली प्रत्येक एलिमेंटला सेपरेट बॉक्स असायला पाहिजे. ॲडजस्ट होत नव्हते, म्हणून त्यांनी काय केलं, 2 एलिमेंट एका बॉक्समध्ये टाकून दिले. इथे बघा, कोबाल्ट अँड निकेल, तुम्हाला दिसते कोबाल्ट अँड निकेल, बरोबर आहे. 2 एलिमेंट्स एका ठिकाणी टाकले. तसंच हे Ce अँड La तुम्हाला दिसते खाली जे आहे सेलेनियम अँड लॅन्थेनियम असावा हा. तर ह्या ठिकाणी दोन्ही एलिमेंट्स त्यांनी एकत्र टाकून दिले. ओके, कोबाल्ट अँड निकेल, Ce अँड La. देन मोर एव्हर ही प्लेस सम एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट इन द ऑक्टेव. पुन्हा ऑक्टेव अष्टकामध्ये काय चूक केली, ज्यांच्या प्रॉपर्टी ह्या पहिल्या एलिमेंट सारख्या नाहीत, सिमिलर नाहीत, त्या पण एलिमेंट्सला एकाच कॉलममध्ये फिट केले. जसं की आपण बघूया कोबाल्ट अँड निकेल. कोबाल्ट अँड निकेल हे काय आहेत, दीज आर द मेटल्स. आणि हे जे आहेत त्याची चुका एक एक सापडते आपल्याला की हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन हे काय पूर्ण, दीज आर द नॉन मेटल्स, म्हणजे ते गॅसेस आहेत. तर हे कोबाल्ट अँड निकेल काय आहेत, मेटल्स आहेत. तर त्यांनी ह्या जे नॉन मेटल खाली काय ॲडजस्ट केले, मेटल्स ॲडजस्ट केले, बरोबर आहे. तर हे एक तर 2 ॲडजस्ट केले, तर परत त्याने काय केलं आहे, 2 ॲडजस्ट करून ही एक चूक केली, तो कॅल्शियमपर्यंत सक्सेस झाला. परत 2 ॲडजस्ट केले की 56 एलिमेंट आपल्याला फिट करायचे आहेत. हे करताना त्याची चूक झाली. तिसरी चूक, त्यांनी ग्रुपचा विचार नाही केला की यामध्ये सर्व हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन हे गॅसेस आहेत आणि त्यांनी त्यामध्ये मेटल्सला फिट करून टाकले. ओके, आणि ह्या नोटला सा या नोटला डो म्हणतात. आपले फॉरेनच्या लँग्वेजमध्ये याला डो म्हणतात. सा किंवा डो या नोट खाली त्यांनी फिट करून टाकलेलं आहे. देन
आपण बघूया की इकडे बघायचं, Fe म्हणजे फेरस, फेरस म्हणजे लोखंड. आता हा जो आहे फेरस, ओके, तर फेरसला कुठे टाकून दिलं किंवा त्याला आयर्न म्हणा, लोखंड म्हणून त्याला. आता लोखंड हा आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तो मेटल आहे, धातू आहे. या धातूला त्यांनी कुठे टाकलं बघा. ऑक्सिजन हा काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ऑक्सिजन हा गॅस आहे. सल्फर हा नॉन मेटल आहे, म्हणजे ऑक्सिजन पण नॉन मेटल, सल्फर पण नॉन मेटल. आणि नॉन मेटल आणि मेटल तर वेगळे असतात ना, त्याच्याखाली त्यांनी मेटल फिट केला. लोखंड जो आहे एक मेटल, त्याला इथे फिट करून टाकलं, त्याला Fe म्हणतात. ओके, देन विथ CO and Ni अवे फ्रॉम देम अलॉंग विथ द नॉन मेटल्स ऑक्सिजन अँड द सल्फर. ॲक्च्युली हे मेटल आहे Fe, कोबाल्ट हा मेटल आहे आणि निकेल हा मेटल आहे. तर ह्या सर्वांना त्यांनी एक वेगळ्या ग्रुपमध्ये टाकायला पाहिजे होतं, कारण तिन्ही मेटल आहे. पण इथे पण चूक झाली, इथे पण त्यांनी नॉन मेटलच्या खाली ठेवलं आणि इथे पण नॉन मेटलच्या खाली Feला ठेवलेलं आहे, ॲडजस्ट केलेलं आहे. Then also Newland's octet did not have the provision to accommodate the newly discovered element. आता त्या काळेस त्याला 56 एलिमेंट्स माहीत होते, पण असं म्हणतात की त्या काळापर्यंत 63 एलिमेंट्स माहीत झाले होते, पण त्यानंतर माहीत झाले 56 नंतर त्याला माहीत म्हणजे नोंद झाले. तर ते इतर जे एक्स्ट्रा एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सला तो असेपर्यंत त्याला ॲडजस्ट करता नाही आले. त्याला इथे अशा प्रकारे बॉक्सेस ठेवायला पाहिजे होते, पण त्यांनी काही ते जमले नाही त्याला. म्हणजेच जे काही प्रोव्हिजन करायला पाहिजे होतं, म्हणजे पहिलेच ॲडजस्ट करायला पाहिजे, पहिलेच बॉक्सेस ठेवायला पाहिजे होते की असे काहीतरी एलिमेंट्स आपल्या काळामध्ये डिस्कवर झाले, तर आपण तिथे ॲडजस्ट करू शकतो का कुठेतरी. तर त्याला हे माहीत नव्हतं. दॅट इज कॉल्ड प्रोव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. म्हणजेच त्यानंतर न्यूली डिस्कवर्ड, ह्या 56 नंतर न्यूली डिस्कवर्ड जे एलिमेंट आहे ते त्याला अकोमोडेट करता नाही आले या बॉक्सेसमध्ये. प्रॉपर्टीज ऑफ द न्यू एलिमेंट डिस्कवर्ड लॅटर ऑन डिड नॉट फिट इन द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. ठीक आहे, नाहीच आले ठेवता, पण त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या सुद्धा जे काय तर 50 यानंतर एलिमेंट्स किती डिस्कवर झाले, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 7 एलिमेंट्स आपण म्हणूया. हे 7 एलिमेंट्सच्या प्रॉपर्टी त्याला जमलंच नाही इथे ठेवायला. कुठे ठेवू मी, गॅसेसमध्ये ठेवू की मेटल्समध्ये ठेवू, ओके, की मेटलाइट्समध्ये ठेवू. सिलिकॉन हा मेटल्स आहे, त्या मेटल आहे, तर त्याला हे जमलंच नाही ठेवायला. न्यूली डिस्कवर्ड जे एलिमेंट आहे लॅटर ऑन डिड नॉट फिट, ते फिट नाही झाले कशामध्ये, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. ओके स्टुडंट्स, तुम्हाला हा जर व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.